नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गाव आणि नाव सांगा. माझं नाव दादा भवानंद गुंजाळ, वडगाव, सावताल, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर. आपण हा किती एकर प्लॉट आहे सगळा? हा 1 एकर प्लॉट आहे. 1 एकरचा. 1 एकर प्लॉट साठी आपण किती गोण्या दाणेदार कोंबडी खत वापरलं होतं? 1 एकर साठी मी 10 बॅगा कोंबड खत वापरलं. आणि ड्रम बायो बुस्टर काय म्हणतात, ब्लॅक बुस्टर ब्लॅक बुस्टर 2 लिटर आणि ते लिक्विडचे 2 ड्रम. 2 ड्रम अशा पद्धतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने वापरले. तर तुम्ही कांद्याची परिस्थिती बघू शकता. आता ही बघा तुम्ही जवळपास हा कांदा किती महिन्याचा कांदा आहे? 2 महिन्याचा कांदा झालाय आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 पेऱ्यावरती कांदा आहे. पूर्ण प्लॉटने काळोखी पकडलेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये. तर सर आता पहिली गोष्ट म्हणजे लावल्यापासून याच्यात पाणीच होतं. पाणी होतं, पाऊस हा बरोबर कंटिन्यू पाऊस चालू होता. कंटिन्यू पाणीच होतं, कंटिन्यू पाणी होतं. त्याच्यानंतर मी एक कोंबडी खत टाकलं. त्यानंतर याच्यात एकही दाणा रासायनिक खताचा नाही. कोणता फवारा, फक्त मी एक टाइमपास म्हणून एक फवारा घेतलेला आहे. बाकी मी कोणतं रासायनिक खत वापरलेलं नाही, वापरणार पण नाही. आणि आता एवढ्या ह्या परिस्थितीवर कांदा आहे. एकदम रिझल्ट भारी आहे. वापरायला टेन्शन नाही, अडचण नाही, काही नाही, ओके एकदम. बरं, तुम्ही आता हे तर त्यांनी बघा म्हणजे टोटल आता मध्ये बघा 2 महिन्यापासून पाऊस चालू होता पूर्ण, म्हणजे जवळपास 15 दिवस सलग पाऊस चालू होता. त्यावेळेस त्यांनी वापरून आता तुम्ही कांदा बघू शकता. म्हणजे या कांद्यामध्ये अक्षरशः पाणीच होतं टोटल पाणी. म्हणजे जेव्हापासून लावला ना, 8 तारखेला लावला ना, तर त्या दिवसापासून पूर्ण सारे भरूनच होते. लोकांचे कांदे गेले, म्हणजे काही उपळले कांदे, उपळले नाही, सब पूर्ण पगळून गेले. हा. आपला कांदा पगाळला नाही, काय नाही. मी त्याच्यात आता कोणतं रासायनिक खत, युरिया फिर्या काहीच मारलेलं नाही. कुठलं फक्त रासायनिक खत एक नाही फवारा झालाय. माझ्या बरोबर ज्यांनी रासायनिक खत टाकले त्यांचे 3 फवारे झाले. म्हणजे इम्युनिटी पॉवर चांगली वाढते. हा, इम्युनिटी पॉवर म्हणजे कांद्याला काळुखी चांगली आहे, कोणतं टेन्शन नाही आणि रिझल्ट एकदम ओके. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीमध्ये प्लॉट आणू शकता रासायनिक खत न वापरता. आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा कांदा तुम्ही काढू शकता. तर सर, आता हा तुम्ही जो कांदा हे केलंय रासायनिक खत वापरले नाही, आता तुम्ही याच्या पाठीमागे रासायनिक खत वापरत होते. हो, आता तुम्ही या वर्षीपासून ऑर्गॅनिक वापरायला लागले. दाणेदार कोंबडी खत, मी शिवाय गेल्या नाही वर्षी सुद्धा याच्यात कांदा होता सर. हम्म. रासायनिक खत वापरले होते. माझे कमीत कमी 3 फवारे झाले होते. 3 फवारे झाले तरी होते. कांद्याला करपा काय हटला नाही. बरं. मी आता याच्यात लावल्यापासून पाणी असून फक्त 1 फवारा घेतलाय, 1500 रुपयाचा फवारा घेतलाय. आता तुम्ही दिलेले औषधी वरल्यात फक्त 1 फवारा मारला. याच्यात काहीच अडचण नाही. रासायनिक खतामध्ये आणि आपल्या खतामध्ये किमतीमध्ये डिफरन्स काय वाटला तुम्हाला? खर्च लय डिफरन्स. म्हणजे तुम्हाला आता मागच्या वर्षी एकरी किती खर्च आला होता कांद्याला? तरी मला त्या 10,000 रुपयाची नुसती खत झाली होती. 10,000 नुसती खतं झाली होती. 10,000ची खत झाली. फवारा बिवारा म्हणजे ते मला बरंच लई लांब गेलं. पण आता याच्यात त्या खतांचा रिझल्ट एकदम ओके, ओके. काहीच अडचण नाही. तुम्ही संतुष्ट आहात? तुम्ही संतुष्ट त्या आहे. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? वापरायला पाहिजे, नाही वापरायला नाही, मी पाहिजे? 100% आल्याच्या नंतर मी तुमच्या दुकानाचा पत्ता बित्ता सगळं अॅक्युरेट त्यांना सांगतो. इथं जा, तिथं तुम्हाला खतं भेटतील आणि 100% वापरा. मी काय तुम्हाला पहिलं म्हणलं तर मी प्रत्यक्षात अनुभव घेतो, मी लोकांना सांगतो. बरोबर. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणलं, मी कोणताही एक दाणा सुद्धा रासायनिक खताचा वापरला नाही. फक्त या खताला 2 ट्रॅक्टर शेणखत शेणखत आणि हे खत, मालाची क्वालिटी. आता त्या मकात माझी सारखी मकाची. आता तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा. धन्यवाद.